नमस्कार. मोरिया गोसंवर्धन आपलं स्वागत करते. आजचा जो आपण विषय घेतोय तो पंचगव्याचे आरोग्यविषयक फायदे. पंचगव्य नक्की काय आहे, पंचगव्याचे फायदे म्हणजे नक्की काय आहे आणि पंचगव्य आपल्याला कुठल्या कुठल्या स्वरूपातनं मदत करू शकतं किंवा पंचगव्य नक्की कुठल्या माध्यमातून तयार होतं, या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरेचदा आपण कुठंतरी ऐकतो, वाचतो किंवा कुणीतरी माझ्या मित्रानं, माझ्या शेजारच्यानं पंचगव्याची चिकित्सा घेतली आणि त्याला खूप चांगला फायदा झाला असं आपल्याला ऐकायला मिळतं. परंतु पंचगव्य चिकित्सा नक्की आहे काय हे अनेक लोकांना अजून माहीत नाही आहे, किंवा जी लोक ह्याच्यामध्ये आलेत किंवा ज्या लोकांनी ह्याचे अनुभव घेतले आहेत, तर अशाही लोकांना हे खूप जास्त माहिती असं होत नाही आहे. तर त्याच्यामुळे असा विचार झाला की आपण पंचगव्य म्हणजे नक्की काय आहे हा विषय घेऊन एकदा लोकांसमोर जाऊया, की जेणेकरून लोकांनासुद्धा प्रबोधन होईल, लोकांनासुद्धा माहिती होईल की पंचगव्य नक्की काय असतं. त्याच्यामुळे आपण आजचा जो विषय आहे तो असा निवडतोय की पंचगव्याचे आरोग्यविषयक फायदे. 2-3 मिनिटांमध्ये मूळ विषय जो आहे तो आपण सुरू करतोय. आपले बरेच मित्रजन यायला सुरू झालेले आहेत. थोडं आपण काही आपलं एक पेज पण आहे आणि आपलं अकाउंट पण आहे, त्याच्यामुळे बरेचदा तो थोडा गोंधळ होतोय काही मित्रांचा, काही गोपालकांचा, की ते तिकडे येत आहेत तर तिथं दिसत नाही आहे किंवा अशा काही गोष्टींच्या अडचणी आहेत. पुढच्या लाईव्हपर्यंत त्याच्यावरती तोडगा आपण काढून टाकू, कारण 2 वेगवेगळी पेज झालेली आहेत. तर त्याच्यावरती आपण लवकरच क्लिअर करू तो विषय. तर आजचा जो विषय आहे तो आपण आता सुरुवात करूया. हळूहळू संख्या येत राहील. जे उशिरा येतील ते परत प्रोग्राम बघून विषय समजून घेतीलच. तर मूळ विषयाला आता आपण सुरुवात करूया. पंचगव्याचे फायदे. तर मित्रांनो, मुळात आपल्याला पंचगव्य म्हणजे काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण बरेचदा कसं होतं की आपण पंचगव्याचे अर्क घेतो, पंचगव्याचे अनुभव घेतो, पण पंचगव्य नक्की काय असतं हेच आपण माहिती करून घेतलेलं नसतं किंवा माहिती नसतं. तर मुळात पंचगव्य म्हणजे काय आहे, तर गायींपासून मिळणाऱ्या गव्यांना, गायींपासून आपल्याला ज्या काही गोष्टी मिळतात त्यांना आपण गव्य म्हणतो. आणि ज्या 5 गोष्टी आपल्याला गायी देते त्याला आपण पंचगव्य, 5 म्हणजे पंच आणि गव्य म्हणजे गायींपासून मिळणाऱ्या गोष्टी. तर ह्याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपात गाय आपल्याला 3 गोष्टी देते, जसं की गोमूत्र, गोमय आणि दूध. आणि मग ह्याच्यापासून वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तयार होतात. वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मग आयुर्वेदिक काही वनस्पती आहेत, काही भौगोलिक भागात आपल्याला मिळणाऱ्या काही गोष्टी आहेत. तर या सगळ्यांच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे अर्क तयार केले जातात, ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या जातात त्याला पंचगव्य असं म्हणतात. बरेचदा अनेक गोष्टी अशा असतात की आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा मूळ गाभा माहिती असणं गरजेचं असतं. कारण खूपदा आपण या गोष्टींवरती विचार करतो, खूपदा या गोष्टी आपण वापरतो, पण या गोष्टी नक्की आल्या कुठनं या गोष्टींवरती आपण विचार केला पाहिजे. कारण आज जर आपण बघितलं तर 21व्या शतकामध्ये प्रत्येक गोष्टीला आपल्याला एक प्रूफ लागतो, प्रत्येक गोष्टीचा एक बेस लागतो आणि प्रत्येक गोष्ट कुठून तरी वाचनात आलेली किंवा कुठून तरी लिखित जर असेल तर आपण त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने विश्वास ठेवू शकतो. आपल्या संस्कृतीमध्ये जर आपण बघितलं तर चिकित्सेच्या भरपूर अशा पद्धती आपल्याला बघायला मिळतात, की आपण रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अनेक गोष्टी ज्या करतो त्या चिकित्सेचाच एक भाग आहे. आपण जे भोजन करतो तो चिकित्सेचाच एक भाग आहे. आपण जे विश्रांती घेतो तो चिकित्सेचाच एक भाग आहे.
म्हणजे काय की दैनंदिन दिनचर्या जर आपली नीट असेल तर आपण एक चिकित्सेचाच तो भाग आहोत आणि कुठल्याही प्रकारचा व्याधी आपल्यापर्यंत येऊ न देणं हे त्याच्यामागं साध्य होतं. जर आपण बघितलं तर अनेक असे वेगवेगळे ग्रंथ आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आज आपण जे काही संदर्भ घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपण वाग्भट्ट स्मृती हा जो एक मूळ ग्रंथ आहे आपला, ज्याच्यामध्ये भरपूर उल्लेख आहेत, तो आपण याच्यामध्ये बघणार आहोत की ते उल्लेख नक्की काय आहे. त्याच्यासोबत अष्टांग हृदयम की जो त्यांचाच लिखित एक ग्रंथ आहे आणि ज्याच्यामध्ये आयुर्वेदातले बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात, बऱ्याच त्याच्यामधल्या गोष्टी अवलंबून आहेत. तर असं अष्टांग हृदयममधले पण काही सूत्र जी आहेत ती आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यासोबतच भावप्रकाश, चरक, सुश्रुत असे अनेक काही आपले ग्रंथ आहेत, ज्या ग्रंथांमधले काही सूत्र किंवा काही श्लोक या गोष्टींचा आपण उल्लेख या ठिकाणी बघणार आहे. कारण बरेचदा होतं कसं की कुणीतरी सांगितलं म्हणून करण्यापेक्षा आपल्याला जर त्याच्यामागचं ठोस कारण कळलं तर मग आपण त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीने विश्वास ठेवू शकतो. कारण बरेचदा अडचणीच असते की मला कळलं, मी दुसऱ्याला सांगत नाही, दुसऱ्याला मी सांगितलं तर तो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. कारण जर आपण बघितलं तर अलीकडं पंचगव्य चिकित्सा या विषयामध्ये भरपूर लोक वळायला लागलेले आहेत, जे खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामागचं अध्यात्म लोक समजून घेत आहेत, त्याच्यामागचं सायन्स लोक समजून घेत आहेत, त्याच्यामागं असणारी जी काही आपली मेडिसिनल ताकद आहे ती लोक समजून घेत आहेत. तर या गोष्टी समजून घेत असताना या सगळ्या गोष्टींवरती आपण बारकाव्यानं लक्ष दिलं पाहिजे की ही ताकद कुठनं तयार होती. कारण अनेक लोकांचे असे पण अनुभव ऐकायला मिळतात की मी कुणाच तरी ऐकलं आणि माझ्याजवळ एक गाय होती, त्या गाईचं मी गोमूत्र पकडलं आणि ते मी गोमूत्र पिलं आणि मला त्रास झाला. तर विषय असा आहे दर्शकांनो की आपण जे गोमूत्र घेतो किंवा आपण जे गोमूत्र प्राशन करतो तर सर्वप्रथम गाईचं गोमूत्र कुठल्या घ्यावं ह्याचेसुद्धा काही नियम सांगितलेले आहेत. आपण कुठल्याही गाईचं गोमूत्र घ्याल आणि ते डायरेक्ट जर प्याल तर त्याचा त्रास नक्की होऊ शकतो. गाईच्या गोमूत्रापासून प्राणांकित असा त्रास कुठलाही होत नाही. जो काही त्रास होऊ शकतो किंवा जो काही त्रास जाणवेल तो म्हणजे फक्त काय तर आपल्या शरीरामधली जी पित्त प्रकृती आहे ही वाढू शकते आणि पित्तासंदर्भातले जे काही व्याधी आहेत, जे काही त्रास आहेत ते आपल्याला होऊ शकतात. तर त्याच्यामुळे सर्वप्रथम आपण पंचगव्य जे काही वापरतो किंवा गोमूत्र जे काही घेतो तर ही गाय कुठली आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण आज जर आपण बघितलं तर बऱ्याच अशा प्राण्यांना आपण गाई दुर्दैवानं म्हणतो की त्यांना गाय म्हणणं म्हणजे आपल्या गायींचा अपमान करणं असं आहे. परंतु आपल्याला गायी आणि इतर प्राणी ह्यांच्यातला फरकच कळत नाही आहे किंवा कळू दिला जात नाही आहे. एक 4-5 दिवसापूर्वी एक फोटो आला होता, त्याच्यामध्ये एक नामांकित व्यक्ती गाईचं पूजन करते असं दाखवलं गेलं, गाईला हात फिरवते असं दाखवलं गेलं, पण दुर्दैवानं ती आपली गोमाता नव्हती. कारण आज जर आपण बघितलं तर कुठल्याही प्राण्याला जो दूध देतोय, पांढरं दिसतंय असं दूध देतोय, असा कुठल्याही प्राण्याला आज आपण दुर्दैवानं गाय म्हणतो. तर सर्वप्रथम गाईची व्याख्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण गाय ही काय आहे कळलं तर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला क्लिअर होऊ शकतात. तर पंचगव्य ज्यावेळी आपण घेतो तर त्यावेळी ते देशी गाईचं असणं अत्यंत गरजेचं आहे. देशी गाय ओळखायचं साधं सोपं सरळ असं माध्यम काय आहे तर त्या गाईला असणारा वशिंड म्हणजे गाईचा उंचवटा जो पाठीवरती असतो तो, मग त्याच्यासोबत मग गाईची पोळ आहे, गाईचं हंबरण आहे. तर अशा अनेक सात्विक गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण देशी गाईला ओळखू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत की देशी गाय म्हणजे नक्की काय. कारण प्राथमिकच जर आपण चुकलो, आपल्याला देशी गाईचा फरकच जर कळला नाही तर पुढच्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या चुकायला सुरुवात होती. तर ह्याच्यामध्ये आपण जो श्लोक आपण वेगवेगळे जे आज बघणार आहोत, संस्कृतची ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत, तर ह्याच्यामध्ये पंचगव्यचा सगळ्यात पहिला आणि अत्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जाणारा जो काही श्लोक आहे
तर तो म्हणजे यत्वगस्ती गतं पापम देहे तिष्ठती मामके प्राशनात पंचगव्यस्य दहत्वग्निरिवेंदनम. म्हणजे आपण जे काही पंचगव्य तयार करतो, म्हणजे आपल्याकडं जर माहिती असेल तर भरपूर चिकित्सा पद्धतींमध्ये यज्ञचिकित्सा, धूम्रचिकित्सा अशाही चिकित्सा पद्धतींना प्रचंड मान्यता दिलेली आहे, त्याचे प्रचंड रिझल्ट आपण घेतलेले आहेत. जर आपण बघितलं, लहान मुलाच्या पोटात दुखत असेल, पटकन आपण ओवा घेतो, एका कागदामध्ये तो गुंडाळतो, तो ओढतो, बिडीसारखा आपण तो करतो. ती बिडी नाही आहे, पण ती धूम्र चिकित्सा आहे. तर त्या बिडीसारख्या केलेल्या ओवा जो आहे तो आपण पेटवतो, तो ओढतो आणि बाळाच्या बेंबीवरती आपण तो फुंकतो. किंवा बाळाला जास्त ठसका लागला असेल तर आपण ज्येष्ठमराची धुरी करतो. किंवा जास्त कफ झाला असेल तर आपण तुळशीच्या, काही ठिकाणी ज्वारीच्या पिठाच्या धुरी दिल्या जातात. म्हणजे ही धूम्र चिकित्सेचा एक पद्धत आहे. तर आपल्या घरामध्ये सुद्धा पूर्वी कंटिन्यू ही पद्धत चालू असायची. काही ठिकाणी यज्ञयाग होत होते, आज पण होतात, पण प्रमाण थोडं कमी आहे दुर्दैवानं. परंतु आजसुद्धा अशी अनेक लोक आहेत की जी वेगवेगळ्या पद्धतीनं पंचगव्यावरती काम करत असताना धूम्र चिकित्सा किंवा यज्ञचिकित्सा ह्याच्याकडे पण वळलेत. आणि अग्निहोत्र नावाचा एक जो विषय आहे तो आज त्या गायींच्या गोशाळेमध्ये किंवा जे गोपालक आहेत त्यांच्या घरामध्ये ते अग्निहोत्र जे आहे ते रोजच्या रोज केलं जातं. कारण अग्निहोत्रामधनं निर्माण होणारा अग्निहोत्रामधनं मिळणारा वायू हा सुद्धा एक व्हायरल इन्फेक्शन शुद्ध करण्यासाठीचा एक मोठा विषय. आपण जर बघितलं तर अलीकडं या काही कालावधीमध्ये, या काही दोन वर्षामध्ये प्रचंड फेमस झालेला शब्द म्हणजे व्हायरल इन्फेक्शन. कुठल्याही रोगाचं मूळ कळलं नाही, कुठल्याही गोष्टीतला मर्म कळला नाही की त्याला XYZ नाव दिलं पाहिजे, तर ते व्हायरल इन्फेक्शन. म्हणजे भरपूर तपासण्या करायच्या, भरपूर वेगवेगळे रक्त, लघवी इत्यादी गोष्टींमध्ये जायचं, ते सगळं तपासायचं आणि शेवटी काय तर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन आहे, अमुक तमुक गोळ्या घ्या. म्हणजे मग जर आपण विचार केला की जर खरंच या गोष्टींमध्ये व्हायरल या शब्दात जर तथ्य असेल तर ह्याची खरी देण कुठली असेल तर ती यज्ञचिकित्सेमध्ये असे हे आपण ग्राह्य केलंच पाहिजे. कारण यज्ञचिकित्सेचा हा बेसच मुळात तुमच्या आसपास असणारं वायुमंडल शुद्ध करणं हा आहे. जर आपण बघितलं तर असे जे यज्ञ केले जायचे, तर पूर्वी सोमयाग हा यज्ञ असायचा, एक प्रकार असायचा यज्ञातला. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार जे आहेत ते केले जायचे. तर या सगळ्या यज्ञांच्या माध्यमातून तुमचं वायुमंडल, आभामंडल शुद्ध करणं हा त्याचा मूळ हेतू असायचा. काही यज्ञांमध्ये जे आपण बघितलं असेल तर प्रवर्ग्य नावाचा विधी असायचा. तर त्या प्रवर्ग्यामध्ये गाईचं तूप जे आहे ते महावीर पात्र म्हणून एक पात्र असायचं, त्याच्यामध्ये उकळलं जायचं आणि बरोबर त्या आहुतीच्या वेळी गाईचं जे दूध असेल ते दोहन करून ते दूध त्या ठिकाणी आहुतीसाठी वापरलं जायचं. तर त्याच्यामधनं जो एक मोठा वायू निघायचा, जो मोठा वात निघायचा, तर तो अनेक मिलाचा व्यास जो आहे तो कव्हर करायचा, म्हणजे करतो. आणि त्याच्या माध्यमातून भरपूर ऑक्सिजन शुद्ध करणं, ऑक्सिजन निर्माण करणं किंवा आपल्या आसपासचे जे विषाणू आहेत हे सगळे नष्ट करणं. तर अशा सगळ्या गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती आहे. तर आपला जो मूळ विषय आहे तर पंचगव्यामध्ये यत्वगस्ती गतं पापम देहे तिष्ठती मामके प्राशनात पंचगव्यस्य दहत्वग्निरिवेंदनम. म्हणजे ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी हे पंचगव्य मी घेईन तर या पंचगव्याच्या माध्यमातून माझ्या शरीरामध्ये ज्या पण काही व्याधी आहेत त्या जसा अग्नी इंधनाला दहन करतो तसं हे पंचगव्य माझ्या शरीरामधल्या अनेक व्याधींना दहन करून टाकतो. मग हे पंचगव्य घ्यायचं आहे कुठलं? कारण हा झाला आपला बेस आजचा की पंचगव्यचा हा श्लोक आहे तो प्राशन करून. म्हणजे आज जर आपण बघितलं तर अनेक अशी लोक आहेत की जे पंचगव्याचे श्लोक म्हणून रोजच्या रोज पंचगव्य प्राशन करतात. कारण ते प्राशन केलं की ऑटोमॅटिकच आपली जी काही प्रतिकारशक्ती आहे ती तिथं वाढायला सुरुवात होती. प्रतिकारशक्ती वाढली की मग कुठलाही रोग येऊ दे जगातला, तुम्हाला काही त्रास त्याचा होऊ शकत नाही. तुमची प्रतिकारशक्ती उत्तम असणं अत्यंत महत्त्वाचं. तर गायीपासून मिळणाऱ्या काही गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी एकत्र करून ज्यावेळी आपण पंचगव्य करतो आणि ते प्राशन करतो तर त्यावेळी कुठल्याच स्वरूपातला त्रास आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. तर आपण जे काही संदर्भ ग्रंथ आज घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला संदर्भ जो आहे तो आपण बघूया. पहिला संदर्भ आपण बघतोय अष्टांग हृदयम या ग्रंथामधला. ह्याच्यामध्ये जे सूत्र आलेलं आहे या सूत्राचा एक श्लोक आहे, अत्र गव्यंतु जीवनीयम रसायनम. म्हणजे गाईच्या गव्यांमधनं
जीवनासाठी ज्या ज्या काही गोष्टी उपयुक्त आहेत, आपलं शरीर चालण्यासाठी ज्या काही गोष्टी उपयुक्त आहेत, हे सगळं आपल्याला काय देऊ शकतं, तर गाईचं दूध देऊ शकतं. त्याच्या पुढचा एक श्लोकातली ऋचा आहे, क्षत क्षीणम हितम मेध्यम बलम स्तन्यकरम श्रम असा सातितुक्षुधा. म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये बल्य वाढवायचे, ज्याच्या शरीरामध्ये मेध म्हणजेच बुद्धी, तर या सगळ्या गोष्टी जर वाढवायच्या असतील, शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवायची असेल, शरीरामधली ऊर्जा वाढवायची असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी गाईचं दूध महत्त्वाचं आहे. आणि श्रमभ्रम अदा लक्ष्मी, म्हणजे श्रमाच्या माध्यमातून जे काही त्रास होतात, वेगवेगळे भ्रम म्हणजे मानसिक व्याधी, या सगळ्या व्याधींवरती जर आपल्याला जय मिळवायचा असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला गाईचं दूध घेणं महत्त्वाचं सांगितलं आहे. आता तसा जर आपण विचार केला तर पंचगव्य हा जो काही विषय आहे, तर त्याच्यामधला जो दुधाचा आपण आता विषय बघतोय, तर आयुर्वेदानं वेगवेगळे अनेक पशु आहेत की ज्याचं दूध वापरण्यायोग्य आहे असं सांगितलेलं आहे वेगवेगळ्या व्याधींसाठी. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण जास्त प्रमाणात बघितलं तर गाईच्या दुधाचा अनेक ठिकाणी उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. त्याच्या पुढचा जो श्लोक आहे, महिषीनाम गुरुतरम गव्याच्छिततर पयाः, हा जो श्लोक आहे ह्याच्यामध्ये असं गृहीत आहे, असं ग्राह्य आहे की जे काही वेगवेगळं दूध आपण घेतो, त्याच्यामध्ये विशेष करून आपण जास्त जे दूध घेतो ते म्हशीचं आणि गाईचं. त्याच्यामध्ये मग काही बकऱ्यांचं सांगितलेलं आहे, जे बकरी जे आहेत त्यांचं सांगितलं आहे, उंटिणीचं सांगितलेलं आहे. असे बरेच पशु आहेत की ज्यांचं दूध हे वेगवेगळ्या कारणांसाठी वापरायला सांगितलं आहे. अनेक अशी लोकंसुद्धा आहेत की जी लोकं या पशूंना पाळतात, तर ती लोकं त्यांचं दूध घेतात सुद्धा. या श्लोकामध्ये काय सांगितले, महिषीनाम गुरुतरम गव्याच्छिततर पयाः, म्हणजे म्हशीचं दूध उत्तम जरी असलं तरी पचण्यासाठी गुरुतरम गव्याच्छिततर पयाः, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त सौम्य दूध हे गाईचं आहे. कारण जर आपण बघितलं तर आपल्या शरीरामधली जी काही अवयवांची रचना आहे, आपल्या शरीरामध्ये ज्या काही धमन्या आहेत, आपल्या शरीरामध्ये ज्या काही नसा आहेत, तर या सगळ्या गोष्टींना आपल्या शरीरामध्ये पचन व्यवस्था नीट करण्यासाठी जो आहार घ्यायचा आहे ते ठरलेलं आहे की कुठल्या स्वरूपातला आहार आपल्यापर्यंत आला पाहिजे. म्हशीचं दूध हे जरी घ्यायला सांगितलं असेल तर त्याची कारणं वेगवेगळी आहेत. जर एखादा पैलवान असेल ज्याला तब्येत तयार करायची आहे किंवा एखाद्याला तब्येत वाढवायची आहे, तर त्यासाठी नक्कीच आपण म्हशीचं दूध चांगलं म्हणू शकतो. कारण वेगवेगळ्या दुधामध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत. जर आपण बघितलं तर आपल्या गाईच्या दुधामध्ये मेध्य म्हणजे बौद्धिकता वाढवायची क्षमता आहे. म्हणजे एखादा पैलवान जर असेल आणि तो अगदी दिसायला बारीक असेल, काटक असेल, पण तो त्याच्या बुद्धीच्या जोरानं एका त्याच्यापेक्षा 10-20-30 किलो वजन जास्त असणाऱ्या पैलवानाला सुद्धा आपटू शकतो. कारण त्याच्याकडे ती चाणाक्षता येते, त्याच्याकडे ती बुद्धी येते की मला कुठल्या वेळी कुठला डाव खेळला पाहिजे. कारण आपण म्हणतो बलापेक्षा बुद्धी श्रेष्ठ असते. तर ही जी बुद्धी आहे ती आपल्याला गाईच्या गव्यातनं मिळू शकते, गाईच्या दुधातनं मिळू शकते. तर ह्याच्या श्लोकाची पुढची ऋचा, स्नेहान्यून अनिद्राय हितमत्यग्नये चतत, म्हणजे जे काही जास्त स्वरूपामध्ये असणारी ज्याला आपण फॅट म्हणू शकतो आजच्या भाषेमध्ये, तर हे फॅट शरीराला जास्त पण उपयुक्त नाही आहे. जर आपण गाईंचं बघितलं तर त्याच्यामध्ये आता अलीकडचं A1 A2 ही कन्सेप्ट सगळ्यांनाच जवळपास माहिती झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला उपयुक्त असे घटक मिळून, फॅट कमी मिळून मेद्य वाढवायची क्षमता आपल्या गाईच्या दुधामध्ये. ह्याच्या विरुद्ध जर आपण म्हशीचा विचार केला तर आपण बघतो की म्हशीच्या दुधामध्ये फॅट गाईच्या दुधापेक्षा कितीतरी प्रमाणात अधिक आहे. मग ह्याच्यात अर्थच तो आलेला आहे की स्नेहान्यूनम अनिद्राय हितमत्यग्नये चतत, म्हणजे आपल्याला जर बौद्धिकता वाढवायची असेल, जास्त चांगल्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं असेल, तर त्यावेळी आपल्याला म्हशीपेक्षा देशी गाईचं दूध जे आहे ते जास्त चांगल्या पद्धतीनं कार्य करू शकतं. भवेत गरयो तिशृंगम धारोष्ण ममृतोपमम, म्हणजे जे काही चरकांच्या संहितेमधला मी आत्ता तुम्हाला हा श्लोक सांगितला होता की दूध हे जे आहे ते धारोष्ण दूध हे अनेक ठिकाणी उत्तम गेलेलं आहे.
म्हणजे कुठलीही गोष्ट जेवढी ताजी असेल, पंचगव्यातली विशेष करून जेवढी ताजी असेल तेवढे त्याच्यापासून मिळणारे अनुभव हे कैक पटीनं आपल्याला जास्त बघायला मिळतात. तर त्याच्यामुळे धारोष्ण दुधाला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. आपल्याकडं पूर्वी ज्यावेळी धार काढली जायची तर धार काढल्यानंतर पहिली कासंडी म्हणायचो आपण त्याला, तर ती कासंडी घरात जे कर्ते पुरुष आहेत यांच्यासाठी आणि घरातल्या बालकांसाठी ठेवली जायची. आणि ते धारोष्ण दूध आपण प्यायचो. कदाचित आपल्याला माहिती असेल, आपण बघितलं असेल, आपण पिलं असेल. त्याची एक छानशी मिशी आपल्याला उठायची पांढरी. तर ती जी मजा होती आणि त्याची जी ताकद आपल्याला मिळायची हे नक्कीच आपल्या श्रोत्यांनी तिथं अनुभव घेतला असेल. का तर त्यावेळी तेवढी सुबत्ता होती. कारण अजून पण जर आपण बघितलं की ग्रामीण भागामध्ये एखाद्याला मुलगी देताना त्या मुलाच्या घराकडे बघून दिली जात नव्हती, किंवा अजून पण अनेक ठिकाणी आहे तसं की त्या घराच्या गोठ्यात ती व्यक्ती जायची आणि गोठ्यामध्ये जाऊन मग गोठ्यातलं पशुधन, कारण सगळ्यात श्रेष्ठ धन हे गोधन आहे. तुम्ही जर बघितलं तर पूर्वीची श्रीमंती ही गायींच्या संख्येवरनं मोजली जायची की तुझ्याकडे किती गायी आहेत, तर तू ठेवतोयस कशा. कारण पूर्वी गायींचे ताफे लुटण्यासाठी युद्ध होत होती. जर आपण पारंपरिक काही कथा वाचल्या तर तुम्हाला लक्षात येईल की अशी अनेक युद्ध झालेली आहेत की ज्याच्यामध्ये गायींना लुटून नेलं जायचं, म्हणजे गायी चोरल्या जायच्या. सहस्त्रार्जुनाची कथा तर सगळ्यांनाच माहिती असेल की ज्याच्यामध्ये त्या गायीमुळेच एक मोठे युद्ध निर्माण झालं होतं, कामधेनू. तर अशा अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर गायींचे उल्लेख हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. जर आपण बघितलं तर आपल्या सगळेच जे जुने ग्रंथ आपण ज्यांना मानतो की ज्याच्यापासनं ग्रंथांची उत्पत्ती आपण म्हणू शकतो, अशा वेदांमध्ये सुद्धा अनघ्ना म्हणजे जिची कधीही कुठल्याही पद्धतीनं हत्या होऊ नये, जिचा कुठल्याही पद्धतीनं अपमान होऊ नये, असे नाव म्हणजे अनघ्ना, की जिच्याला कुठलाही त्रास, कुणाचाही त्रास होऊ नये. तर इतकी श्रेष्ठ उपमा ही ज्या गाईला दिलेली आहे त्या गाईचं गव्य आपल्याला पंचगव्यासाठी महत्त्वाचं आहे. भावप्रकाश या ग्रंथामध्ये एक उल्लेख आलेला आहे, तो आपण बघूया. त्याच्यामध्ये त्यांनी इतकं छान सांगितलं आहे की बाल वत्स विवत्सानाम गवाम दुग्धम दोषम. म्हणजे आपण ज्यावेळी गव्य वापरतो तर ते कुठल्या गाईंचं गव्य असावं. आता इथं काय सांगितलं की जिला लहान वासरू आहे किंवा जिचं वासरू नाही आहे ह्या गाईंचं दूध कधीकधी त्रिदोषकृत करू शकतं. मग आता जर माझ्याकडं बरेचदा, म्हणजे आजची एक गोष्ट सकाळी घडलेली की एक व्याधीग्रस्त जे होते त्यांना जवळपास 8-9 वर्षापूर्वीपासून त्यांना मूळव्याधीचा त्रास होता. त्यांनी आपल्याकडनं गाईंचे जे काही गव्य आहेत त्याच्यापासून आपण जे तक्रासव तयार केलं होतं ते आपण त्यांना दिलं होतं. जवळपास 1.5 महिने ते त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर त्यांनी केला. आणि आज सकाळी ते आपल्या इथं आले, त्यांना परत तो त्रास जाणवला. म्हणजे जो 7-8 वर्षापूर्वीपासून त्रास होता तो आपल्या या गव्याच्या माध्यमातून मोजून 1 महिन्याभरात जवळपास क्लिअर झाला. आणि यांची गाय व्याल्यानंतर त्यांना खरवस तर सगळ्यांनाच आवडतो आपल्याला, तर त्यांनीसुद्धा तो खरवस थोडा जास्त प्रमाणात खाल्ला. खरवस हा थोडा उष्ण असतो आणि त्याच्यामुळे मग पित्त प्रकृती वाढली, शरीरातली उष्णता वाढली. आणि मग इथं या श्लोकाचा जो काही उल्लेख आहे त्याच्यावरती लगेच आपल्याला मोहर मिळते की याचे त्रास काय होऊ शकतो. की ताज्या व्यालेल्या गायींचं गवाम दुग्धम त्रिदोष कृत, म्हणजे असं जे दूध आहे हे त्रिदोष पटकन वायबल करण्यासाठी काम करतं. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. आता तुम्हाला पित्ताचं प्रकृती वाढवण्यासाठी जर गरज असेल तर तुम्ही हे दूध अवश्य पिलं पाहिजे. पण मुळातच ज्याच्या शरीरामध्ये उष्णता आहे किंवा मुळातच ज्याची प्रकृती पित्ताची आहे तर त्यानं जर हे वापरलं तर त्याला अशा स्वरूपातला लगेच जाणवणार. त्याच्यामुळे ज्यावेळी आपण गव्य घेतो तर ते गव्य घेत असताना सुद्धा आपण कुठलं गव्य घेतोय, काय घेतोय हे बघणं गरजेचं आहे. आता याचाच पुढचा एक श्लोक आपण बघूया. दुग्धनामानी गुणांश दुग्धम क्षीरम पयस्तन्यम बालजीवन मत्यपी दुग्धम सुमधुरम स्निग्धम वातपित्तहरम सरम. म्हणजे ह्याच्यामध्ये जो दुग्धवर्ग दिलेला आहे तर याच्यात छान उल्लेखच केलेला आहे की दुग्ध जे आहे ज्याला क्षीर आपण म्हणतो, पयम स्तन्यम बालजीवन मित्यपी, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही आपल्या मातेचं दूध पितो ह्याच्यानंतर तितक्याच ताकदीचं दूध कुठलं असेल तर ते गाईचं दूध आहे. कारण आपल्या शरीरामधली जी काही यंत्रणा आहे कुठली गोष्ट पचवण्यासाठी
तर जसं गाईचं दूध आपलं दूध पचवण्यासाठी जी ताकद लागते ती सगळी ताकद गाईचं दूध आपल्या शरीरामध्ये पूर्ण करतं पचून आतपर्यंत पोचण्यासाठी। बालजीवन मत्यपी दुग्धम सुमधुरम स्निग्धम वात पित्त हरम सर्व। म्हणजे वात आणि पित्त नाश करण्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट काय काम करत असेल तर ते गाईचं दूध आहे। पण इथं उल्लेख जर आपण बघितला तर वात पित्त हरम सरम, म्हणजे वात आणि पित्त हे कमी करणार आहे, म्हणजेच राहिलेली तिसरी गोष्ट हे वाढवणार आहे। राहिलेली तिसरी गोष्ट काय आहे तर कफ। कारण आपलं शरीर जर आपण विचार केला तर मी नेहमी ही सगळ्यांना सांगत असतो की आपलं शरीर 3 नाडी, 5 तत्व आणि 1 नाभी, तर ह्यांच्या माध्यमातून हे जर आपलं व्यवस्थित संतुलन असेल तर आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची व्याधी होऊ शकत नाही, आणि जरी झाली असेल तर ती लगेच आपण रिकवर करू शकतो। त्याच्यासाठी या 9 गोष्टी ज्या आहेत त्या शरीरामध्ये अत्यंत व्यवस्थित असणं गरजेचं आहे। सद्य शुक्रकरम शीतम सात्मम सर्व शरीरिनाम जीवनम गृहणम बल्यम मे, म्हणजे आपल्या शरीरामधनं सुप्रजा निर्माण होण्यासाठी। कारण सगळ्यात महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी असतात, जसं मी सुरुवातीला सांगितलेलं धर्म अर्थ काम मोक्ष, तर पुढच्या उत्पत्तीसाठी आपल्या शरीरामध्ये परमेश्वरानं किंवा या सगळ्या सृष्टीला चालवण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींची ताकद वाढवण्यासाठी जे काम करू शकतं ते गाईचं दूध आहे। हा उल्लेख आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतो। आणि ज्यावेळी आपण हे सगळं पंचगव्य निर्माण करतो तर त्यावेळीसुद्धा त्या दुधासाठी एक वेगवेगळे श्लोक दिले आहेत। म्हणजे आपण आता जो उल्लेख बघतो तर या उल्लेखांमध्ये पुढं गर्भस्रावेचे सततम हितई मुनिवरे स्मृतम बालवृद्ध क्षतक्षीणाम शुद्ध वायकृशाश्चये। म्हणजे अलीकडे जर आपण बघितलं तर प्रचंड धावपळ, म्हणजे याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला गर्भाची वृद्धी किंवा चांगली सुप्रजा किंवा गर्भाची काळजी, कारण आजकाल हा खूप मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे। कारण अनेक असे युगल आहेत की अनेक असे पती पत्नी आहेत की ज्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झालेली आहेत पण अजूनसुद्धा त्यांना काही संतती नाही आहे, किंवा अनेक अशीही लोक आहेत की जी संतती राहते पण ती संतती पुढेपर्यंत जात नाही आहे, महिन्यात 2 महिन्यात 3 महिन्यात अबॉर्ट होत आहेत, किंवा संतती जन्माला येते पण ती नीट येत नाही। असे बरेच विषय आज समाजामध्ये आहेत। या भावप्रकाशच्या या ग्रंथामध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की अशा सगळ्या व्याधींना हे जे आपलं गव्य आहे, दूध आहे, हे पूर्ण शुद्ध करू शकतं, त्याची ताकद वाढवू शकतं। ती ताकद एवढी वाढवतं की तुम्हाला त्या सर्व गर्भाच्या पोषणासाठी जेवढ्या काही गोष्टी आवश्यक आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला दुधाच्या माध्यमातून मिळतात। म्हणजे जर आपण विचार केला तर आपलं शरीर, कारण जो मी मगाशी श्लोक म्हटला होता की त्या शरीराच्याच माध्यमासाठी फक्त नाही आहे तर पूर्ण चराचरासाठी। जर आपण बघितलं की आपल्या गाईचे वेगवेगळे अनेक श्लोक आहेत। नमो गव्य श्रीमतीभ्य सौरभे एभ्य एवच नमो ब्रह्मसुताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः। म्हणजे या सगळ्याच चराचराला पवित्र म्हणजे शुद्ध, तर शुद्ध करायची ताकद जिच्यामध्ये आहे तिला आम्ही नमन करतो, कारण तिच्याकडे ही सगळी ताकद आहे। आपल्या शरीरामध्ये अन्न घेण्यासाठी आपल्याला जे पिकवायचे ती शेती करायची ताकद तिच्यामध्ये आहे, गोआधारित शेती आपण करू शकतो। त्याच्यानंतर इंधन व्यवस्था जर आपण बघितलं तर आज प्रचंड इंधनाची गरज आपल्याला आहे, प्रचंड इंधनाची खप आहे। मग ते लाकूड असेल, LPG असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, तर या सगळ्यांची गरज आपली गाय जी आहे ती पूर्ण करू शकते। म्हणजे तसं म्हटलं तर प्रत्येकच गोबरमध्ये गॅस आहेच, पण गाईच्या शेणामधला जे येणारा गॅस आहे ह्याच्यामधनं येणारी जी ताकद आहे ही कैक पटीने जास्त आहे, हे सिद्ध झालं आहे। कारण आज जर आपण बघितलं तर गॅस उत्तम पद्धतीने चालतो, गाड्या तुम्ही चालवू शकता। म्हणजे आज एक व्यवसायातली वेगळी वाट म्हणून आपण या सगळ्या प्लांटेशनचा उपयोग करून घेऊ शकतो, विचार करू शकतो। कारण आज या सगळ्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत हळूहळू यातनं बाहेर येऊच आज अनेक नवीन उद्योगांची आणि ज्याच्यासाठी
पारंपरिक स्त्रोत जर आपण वापरले, कारण आपल्याकडे प्रचंड आहे, आपल्याकडे भरपूर गायी आहेत, आपण जर कारण आपल्याकडे काय झालं, गाय म्हणजे फक्त दूध देणारी गाय असं अजिबात नाही आहे. आपल्याकडं तिनं देणारं शेण, तिनं देणारं गोमूत्र, या सगळ्या गोष्टींचा वापर आपण भरपूर काही करू शकतो. जसे की आपण बघितलं की दुधाचे उल्लेख हे सगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला मिळतात, कारण दूध हे रोज लागणारी गोष्ट आहे, रोज आपल्या शरीरामध्ये जाणारी गोष्ट आहे. अनेक वेगवेगळ्या माध्यमातून हे नेहमी सांगितलं जातं की प्रथम आईचं दूध बाळाला द्या, त्याच्यानंतर पूर्वी जर बघितलं तर गाईचंच दूध लगेच दिलं जायचं. म्हणजे माझे वडील सांगतात की ज्यावेळी मी दूध प्यायला लागलो, म्हणजे गाई आपल्याकडे पहिल्या होत्याच, पण ज्यावेळी मी पहिल्यांदा वरचं दूध प्यायची वेळ आली तर त्यावेळी कोंड झाली. म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये ती एक प्रथा आहे असं आपण म्हटलं तर चालेल की ज्या खिलार गाईला खोंड आहे त्या गाईचंच दूध त्या नवशिशूला किंवा त्या गर्भवती मातेला पाजलं जातं. तर ते लगेच त्यावेळी त्यांनी गाय आणली होती त्या गाईचं दूध पाजण्यासाठी. इवन मला ज्यावेळी कन्या झाली होती तर त्या कन्याला, आपल्याकडे तर गाई आहेतच, पण त्या कन्याला दूध पाजण्यासाठी मी खास कोकणामध्ये जाऊन तिथली जी कोकण गिद्ध आहे ती प्रजातीची गाय मी आणली होती आणि तिचं दूध मी माझ्या कन्याला पाजलं होतं. आणि अत्यंत अद्भुत असे रिझल्ट बघायला मिळाले, कारण मला आठवते 8 किंवा 9 महिन्याची ती जेमतेम होती. तर त्यावेळी आमच्या घरामध्ये जो एक जिन्या आहे तर जवळपास 10-12 पायऱ्या त्या जिन्याला आहेत. तर कोकण गिड्डचं गुणधर्म काय आहेत तर कुठल्याही उंच ठिकाणी निघून जाणे. म्हणजे जर तुम्ही त्या गाईंचं निरीक्षण केलं तर कितीही शेकडो फूट डोंगरावरती त्या सहज चढून जाऊ शकतात. आणि तो गुणधर्म मला त्या ठिकाणी त्या कन्येमध्ये लगेच 1 वर्षाच्या आत बघायला मिळाला, कारण ती स्वतः आमचा कुणाचाही आधार न घेता तो जिना चढून वरतीपर्यंत गेली होती. म्हणजे काय की तुम्ही जे दूध घेता या गुणांचेच गुणधर्म तुमच्या शरीरामध्ये लगेच येत असतात. तर त्याच्यामुळे ज्यावेळी आपण दूध घेतो ते कुठल्या गाईचं आहे आणि कशा स्वरूपातला हाही विषय तितकाच महत्त्वाचा राहतो. आता त्याच्या पुढचा जो विषय आहे तो म्हणजे दह्याचा. तर दह्याचा जो विषय आहे तर तो त्याच्यातलाच आपण एक श्लोक पुढचा बघतोय. आता पहिला जो आपण बघितला तो दुधामधला बघितला, पुढचा जो श्लोक आपण बघतोय तो दह्यासाठी आहे. कारण दुधानंतर जी प्रक्रिया निर्माण होती त्याची ते दही आहे. अम्लपाक रसग्राही गुरुष्णम दधी वातजित. आता या श्लोकामध्येच आपल्याला कळेल की हे जे गुरुष्णम दधी वातजित म्हणजे वातांच्या रोगांना जर जय करायचं असेल, जिंकायचं असेल तर तिथं दही हे सगळ्यात उत्तम माध्यम मानलं गेलेलं आहे या भावप्रकाश ग्रंथातल्या श्लोकानुसार. मी हे मुद्दाम सगळे संदर्भ देतोय कारण बरेचदा असं होतं की अनेक लोकांना वाटतं की हे ह्यांच्या प्रमोशनसाठी काहीतरी करतायत का, पण आपला मुद्दाच हा आहे की देशी गाईंमधले गुणधर्म हे प्रत्येकापर्यंत पोचले पाहिजे. कारण हा प्रचंड मोठा विषय आहे आणि हा 1-2-4 संपणार नाही. हा प्रत्येकाला कळला पाहिजे, प्रत्येकाने याचं अनुकरण केलं पाहिजे आणि अनेक लोकांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे, तरच हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आम्लपाक रसमग्राही गुरुष्णम दधी वातजित. वातांच्या रोगांना सगळ्यात उत्तम काय असेल, कारण शरीरामध्ये सगळ्यात त्रासदायक काय असेल तर तो वात. कारण आपण बघितलं की शरीरामध्ये कफ, वात, पित्त हे 3 मूळ रोग आहेत, पण ह्याच्यामध्ये वात हा असा व्याधी आहे की जो तुमच्या शरीरामध्ये पायापासून ते डोक्यापर्यंत कुठंही संचार करू शकतो. वाताचे 100पेक्षा अधिक मूळ रोग सांगितले, ज्याचं सगळ्यात मोठे रोग आपण अलीकडे जर बघितलं की हार्ट अटॅक येणे, म्हणजे शरीरामध्ये कुठंतरी वायू स्तंभित होणे आणि त्याचा मोठ्या स्वरूपामध्ये स्ट्रोक बसणे, म्हणजे मग अटॅकपर्यंत त्याचं लक्षण पोहोचणे. तर वातावरती जर आपण विजय मिळवला तर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा त्रास कमी होतो. तर शरीरातला वात कमी करायचा असेल तर आपल्याला भावप्रकाश ग्रंथामध्ये सांगितले की तुम्ही दही जे आहे ते त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आम्लपाक रस म्हणजे जो आंबटपणा जो आहे तो तिथं रस पाकासारखा आपल्याला मिळाला पाहिजे. म्हणजे काही ठिकाणी खूप आंबट पिलं जातं तर ते सुद्धा उपयोगाचं नाही आहे, काही ठिकाणी अगदी गोड पितात तर ते सुद्धा उपयोगाचं नाही आहे. तर एक ठराविक प्रमाणामध्ये आंबटपणा त्याचा गेला पाहिजे. तर ते जे दही आहे ते या ठिकाणी सांगितले की उत्तम आहे. त्याच्या पुढं आहे मेद शुक्रबलय शेषमपी पित्त रक्ताग्नी शोफकृत. म्हणजे पित्तांच्या ज्या व्याधी आहेत या पित्तांच्या व्याधींवरती जसं वात निवारक आहे तसं पित्तावरती सुद्धा सगळ्यात उत्कृष्ट काम हे करू शकतो. अग्निज्वर, अग्निमध्य,
असे जे विषम वेगवेगळे रोग आहेत, तर ह्याला नष्ट करण्यासाठी सुद्धा आपल्या गाईचं जे दही आहे म्हणजे दही आहे हे अत्यंत उत्कृष्ट काम करू शकते. रोचिष्णू शस्तमरुचौ शीतके विषमज्वरे. बरेच लोकांना प्रॉब्लेम असतो की मला ताप आला पण तो अंगाला लागत नाही आहे, टेम्परेचर मीटरला दाखवत नाही आहे, पण मला त्रास होतोय, मला तापाची सगळी लक्षणं दिसत आहेत. तो जो ज्वर आपल्या शरीरामधल्या हाडा असतो तर त्यावेळी सुद्धा इथं सांगितलं की खूप चांगले रिझल्ट जे आहेत ते आपल्याला इथं बघायला मिळणार आहेत. तर असे बरेच वेगवेगळे दह्यांचे उल्लेख सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत. आपण आज पंचगव्य पूर्ण घेतोय म्हणून मी तुम्हाला छोटे छोटे काही महत्त्वाचे जे निर्णय आहेत या ग्रंथांचे ते मी आता तुम्हाला सांगतो. त्याच्या पुढची स्टेप असते ती म्हणजे दह्याचं ताक. आता दह्यामध्ये एक गोष्ट फक्त मी सांगतो की दही अनेक लोक रात्री झोपताना आवर्जून घेताना दिसतात. तर ही पद्धत पहिल्यांदा, कारण रात्री दही घेणं हे शरीरासाठी त्रासदायक असतं. ज्यांची प्रकृती पित्ताची आहे त्यांनी एक वेळ ठीक आहे, पण शक्यतो नकोच. पण जेवढं तुम्ही दिवसा, कारण दह्याचं उत्तम वेळ ही दुपारी, आपण ज्याला 12 असं म्हणू शकतो, त्याच्या आतमध्ये घेतलं पाहिजे. ताक हे सगळ्यात उत्तम आहेच, कारण प्रातःकाळी ज्यावेळी आपण ताक पितो तर ते सगळ्यात जास्त आपल्या शरीरासाठी काम करतं. ताकाचे गुणधर्म तक्रम लघु कषायाम्लम दीपनम कफ वातजित. म्हणजे इथं पण जर आपण बघितलं तर कफ, आता ॲक्च्युली कफ कारक ताकाला संबोधलं जातं, पण योग्य वेळी जर आपण ताक घेतला असेल तर ते ताक जे आहे ते कफ नाश करण्यासाठी सुद्धा काम करतं. त्याच्यानंतर प्लीह गुल्म घृतव्यापत गर पांडुवामयान पांडुरोग असतील किंवा वेगवेगळे पित्ताची व्याधी असतील, रोगांना जे ताक आहे हे पिलं पाहिजे. ताक पिण्याची सगळ्यात वेळ ही पहाटेची वेळ ज्याला आपण म्हणू शकतो, म्हणजे सूर्योदयाच्या काही अवधी आधी. तर संध्याकाळी झोपताना छान मातीच्या मडक्यामध्ये ताक दही लावावं, सकाळी लवकर ते घुसळावं आणि समप्रमाणात पाणी टाकून ते जे ताक आहे ते प्राशन करावं, जे सगळ्यात उत्कृष्ट पद्धतीनं शरीरासाठी काम करतं. औषध असतं, अमात्रेमध्ये घेतलेलं भोजन असतं. जर आपण एखादी गोष्ट, म्हणजे ताक पितं म्हणून आवडतं म्हणून पिणं ही गोष्ट वेगळी, पण ज्यावेळी आपण प्रातःकाळी आपल्या शरीराची गरज म्हणून पितो तर त्याला मात्रा सांगितलेली आहे जास्तीत जास्त आपल्या जठराच्या 25 ते 30%. म्हणजे फार तर आपलं जठर आपण 1200-1500 ml पर्यंत असू शकतं, त्याचा 25वा भाग म्हणजे खूप तर 300 ते 400 ml ताक हे सकाळी व्याधीला पर्याय म्हणून काम करू शकतं. दुपारी संध्याकाळी तुम्हाला ताक आवडते, हवं तेवढं प्या, पण व्याधीग्रस्त म्हणून जर तुम्ही ताक घेणार असाल आणि त्याची उपयुक्तता म्हणून जर ताक घेणार असाल तर तिथं तुम्हाला खूप गरजेचं आहे की ते ताक किती प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे. कविराज लोलिमराज नावाचे एक कवी होते, तर त्यांनी खूप चांगला श्लोक किंवा ताकाचं एक उत्कृष्ट वर्णन केलेलं आहे, ते इथं दिले. न तक्र सेवी व्यथने कदाचित न तक्र दग्धा प्रभवंती रोगाः यथा सुराणाम अमृतम सुखाय भुवी तक्रमस्ति. म्हणजे इतका छान उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. यथा सुराणाम अमृतम सुखाय, सूर म्हणजे आपले देवगण. तर या देवांना जसं अमृताचं सुख आहे किंवा त्यांच्याकडे जसं अमृत आहे, तथा नरानाम, तसं नरानाम म्हणजे आपल्या मनुष्य मात्रांना भुवी तक्रम असती. म्हणजे भगवंतानं आणि भगवंताच्या कृपेनं गाईनं आपल्याला असं अद्भुत रसायन दिलेलं आहे की जेवढी ताकद अमृतामध्ये आहे देवांसाठी, कारण अमृतासाठी किती काय काय घडलं आपण त्याच्यातनं घडलेली युद्ध, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्या खोलात आपण आत्ता जायला नको. उल्लेख आहे किंवा अनेक ठिकाणी आपण असंही म्हणतो की तक्रम, म्हणजे गाईचं ताक हे अगदी श्रेष्ठ व्यक्तींना सुद्धा दुर्लभ मानलं जातं. मग असं ताक जर आपल्याला रोज मिळत असेल आणि रोज जर आपण पित असू तर पृथ्वीवर
आपण राजे आहोत. स्वर्गातल्या राजाला जर हे दुर्लभ आहे आणि आपल्याला जर इथं मिळतं आहे तर आपण राजे आहोत. तर त्याच्यामुळे रोजच्या रोज ताक जे आहे पाहिजे आणि जे व्यवस्थित आंबट असणारं, खूप जास्त आंबट पण नको आहे, खूप कमी आंबटसुद्धा नको आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा येतो आहे तो तुपाचा येतो. तर तुपामध्ये जर आपण बघितलं तर तुपात पण 2 प्रकार आपण धरू शकतो. 2 प्रकार म्हणजे एक जुनं तूप आणि एक नवीन तूप. बऱ्याच गोष्टींमध्ये नवीन तुपांना महत्त्व दिलेलं आहे आणि काही गोष्टींमध्ये जुन्या तुपांना महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर तूप करायची पद्धत आपले काही व्हिडिओमध्ये आपण तुपाची पद्धत दिलेली आहे. पारंपरिक पद्धतीनं तूप कसं करावं, ज्याच्यामध्ये दूध काढण्यापासून ते पूर्ण तूप होण्यापर्यंतची सगळी प्रोसिजर आपण आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते त्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे. तर तुम्ही अवश्य तिथं जाऊनसुद्धा ते बघू शकता. तर दोहणे, गाईच्या 2 सडातलं दूध घेणे, ते व्यवस्थित तापवणे, त्याचं वेझन लावणे, त्याच्यानंतर दोन्ही पद्धतीनं घुसळून क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज त्याच्यामधनं मंथन करणे आणि त्याच्यातनं लोणी काढणे आणि ते लोणी जे आहे ते गाईंच्या गोवऱ्यांवरती किंवा चुलीवरती ते कढवणे, त्याचं तूप करणे. तर हे झालं आपलं ताजं पारंपरिक पद्धतीनं तयार केलेलं तूप. तर या तुपासाठी जे काही आलेले श्लोक आहेत या श्लोकांवरती आपण एक नजर देऊया. क्षत क्षीण परिसर्प शस्त्राग्नी लपितात्मनाम वात पित्त विषो माद शोषा लक्ष्मी ज्वरापहम. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर कुठल्याही स्वरूपातल्या व्याधीला म्हणजे तुपाला त्रिदोष नाश करणारी अशी प्रकृती मानली गेलेली आहे. म्हणजे ह्याच्यामधनं कुठल्याही स्वरूपातला जर तुमच्या शरीरामध्ये कमी जास्त कफ वात पित्त असेल तर ते कंट्रोल करायचं काम जे आहे ते आपल्या गाईचं तूप हे त्या ठिकाणी करते. शस्तम धिस्मृता मेधाग्नी बलायुष शुक्र चक्षुषाम. म्हणजे म्हणजे स्मृती असेल, बुद्धी असेल, शरीरातला अग्नी असेल, शरीरातलं बल असेल, या सगळ्या गोष्टी जर उत्कृष्ट करायचे असेल तर तिथं सांगितलं आहे की तुम्ही तूप जे आहे ते आहारामध्ये दैनंदिन घेतलं पाहिजे. तूप आहारात आपण कसं घेऊ शकतो तर एकतर आपल्या रोजच्या भोजनामध्ये आपण घेऊ शकतो, पण तूप म्हणजे आपला जो आयुर्वेद आहे ह्याच्यामध्ये तूप खाण्यापेक्षा तूप पिणं उत्तम सांगितलं. तूप पिण्याच्याही 2 पद्धती आहेत. एकतर ज्याला पचतं त्यानं डायरेक्ट प्यावं आणि ज्याला जास्त पचत नाही त्याला उत्तम वेळ काय सांगितलं आहे तर दूध घ्यावं, कोमट करावं, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकावा आणि रात्री झोपताना ते जे दूध आहे तुपासहितचं ते प्राशन करावं. कारण जे शरीरामध्ये गेलेलं दूध तूप असेल ते शरीरासाठी आरोग्यवर्धक म्हणून काम करेल. म्हणून असं जे दूध आहे, असं जे तूप आपण मिक्स केलेलं दूध आहे ते आपण रोज रात्री झोपताना पिणं आवश्यक आहे. ताजं तूप हे पिण्यासाठी उत्तम आहे आणि जुनं तूप हे बाहेरच्या गोष्टींमधनं लावण्यासाठी त्या ठिकाणी उत्तम आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर काही त्रिदोष असतील आतमध्ये तर ते आपण नवीन तूप पिलं पाहिजे आणि जर आपल्या शरीरामध्ये बाहेरनं काही त्रास असतील तर ते लावण्यासाठी आपण जुनं तूप वापरलं पाहिजे. आपल्या भावप्रकाश ग्रंथामध्ये जुन्या तुपाची 3 वर्णन सांगितलेत. पहिलं आहे ते पुराणघृत, दुसरं जे आहे ते कुंभसर्पी आणि तिसरं जे आहे ते महाघृत. आता याच्यामध्ये 10 ते 15 वर्षापर्यंतचे जे जुनं तूप आहे तर त्याला त्या ठिकाणी आपण पुराणघृत असं म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीनं त्याच्यापेक्षा जुनं जे तूप आहे त्याला त्या ठिकाणी कुंभसर्पी की जे 15 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत असू शकतं आणि त्याच्याही पेक्षा जे जुनं तूप आहे तर त्याला महाघृत असं संबोधलं जातं. आपण जर बघितलं तर अनेक जखमांसाठी किंवा अनेक व्रणांसाठी आपण हे जे जुनं तूप आहे मग ते पुराणघृत असेल, कुंभसर्पी असेल तर हे जर आपण वापरत असतो आणि त्याच्यावरती जर आपण प्रक्रिया करून वापरत असू, कारण या ग्रंथांमध्ये उल्लेख दिलेला आहे त्याच्यावरती प्रक्रिया म्हणजे शतधौत घृत. तर त्या शतधौत घृतच्या माध्यमातून ती प्रक्रिया करून ते जर तूप आपण वापरलं तर कितीही व्रण असू देत, कितीही व्याधी असू देत त्या आपण तिथं क्लिअर करू शकतो. म्हणजे अगदी हे आपण स्वतः अनुभव घ्यायचे असतात वेगवेगळ्या गोष्टींचे. 2-3 दिवसापूर्वीच माझ्या मुलाला पडला, तुला लागलं, बरंच रक्त यायला लागलं, नाकाला लागलं होतं. तर हे जे जुनं शतधौत आहे ती त्याला 2च दिवस आम्ही वापरलं होतं. तर म्हणजे आज मी तिला नाकावरती तर त्याला पूर्ण एवढा जो व्रण होता तो सगळा गेला आहे. म्हणजे कळणार पण नाही की त्याला 3 दिवसापूर्वी तो पडला आणि त्यातनं रक्त येत होतं.
थोडासा स्पॉट फक्त इथं राहिला आहे, तो सुद्धा 2 दिवसामध्ये निघून जाईल. म्हणजे असं जे पुराण घृत आहे ह्याचं जर शतधौत करून आपण वापरलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी लगेच बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात. आणि हे प्रत्येक अनुभव आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण या सगळ्या ग्रंथवेत्यांनी, या ग्रंथकर्त्यांनी याचं सगळ्यांचं प्रयोजन उहापोह करूनच ठेवलेलं आहे. ते आपण या ठिकाणी बघतोच आहे, परंतु त्याचा वापर करून त्याची अनुभूती आपण सुद्धा घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला अनुभूती आली तर आपण 4 लोकांना सांगू शकतो, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. मलाच जर त्याचा विश्वास नसेल तर मी 4 लोकांना सांगणार कसं? तर हे जे तूप आहे तर जुनं तूप हे लावण्यासाठी उत्तम आहे आणि ताजं तूप जे आहे ते पिण्यासाठी उत्तम आहे. त्याच्यानंतरचा उल्लेख आपण बघणार आहे गोमूत्राचा. तर गोमूत्रम कटु तीक्ष्णोष्णम क्षारम तिक्तकषायकम लघ्वग्नी दीपनम मेध्यम पित्तकृत कफवातहृत. म्हणजे ह्याच्यामध्ये पण जो मी मगाशी मुद्दा सांगितला पहिल्यांदाच त्याचा स्पष्ट उल्लेख इथं आलेला आहे. गोमूत्रम कटु तीक्ष्णोष्णम म्हणजे गोमूत्राची मूळ चव ही कटू, तीक्ष्ण आणि थोडी उष्ण आणि क्षारयुक्त. क्षारम तिक्त कषायकम म्हणजे थोडं उग्र, थोडं उष्ण, पित्त वाढवणारं असे सगळे गुणधर्म गोमूत्रामध्ये आहेत. याचा स्पष्ट उल्लेख या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पुढची ऋचा आहे लध्वग्नी दीपनम मेध्यम पित्तकृत कफ वातहृत. म्हणजे लघ्व पित्तकृत कफ वातहृत म्हणजे पित्ताला वाढवण्यासाठी हे काम करेल, पण त्याच वेळी कफाचं आणि वाताचं पूर्ण नायनाट करण्यासाठी सुद्धा हे आपलं जे गोमूत्र आहे ते काम करेल. म्हणजे जुन्या ग्रंथांमध्ये ह्याचे उल्लेख आपल्याला बघायला मिळतातच, परंतु सांप्रत काळातले किंवा अलीकडच्या सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टींचे जे उल्लेख आहेत हे बघायला मिळतात. तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अनेक लोकांनी कदाचित गुरुचरित्र वाचलं असेल किंवा गुरुचरित्र ऐकलं असेल, कारण आज अनेक ठिकाणी गुरुचरित्राची पारायण होतात. अनेक लोक आहेत की जे दैनंदिन गुरुचरित्र म्हणतात. तर या परंपरेमध्ये सुद्धा 28व्या अध्यायामध्ये बरंच पंचगव्याचा केलेला आहे. तर त्याचंसुद्धा मी काही श्लोक जे आहेत ते इथं मुद्दाम घेतलेले आहेत. तर त्यातले काही श्लोक मी तुम्हाला इथं वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला पंचगव्याचे त्याच्यात आलेले उल्लेखसुद्धा कळतील. तर या 28व्या अध्यायामध्ये गोमूत्रम गोमय क्षीर दधी घृत कुशसार विधिमंत्रे घ्यावे निर्धार प्रथम दिनी उपवास. म्हणजे याच्यामध्ये पंचगव्याचा उल्लेख आला आहे. गोमूत्र, गोमय, क्षीर, दधी, घृत आणि एक गोष्ट इथं वाढलेली आहे कुशसार. कुश म्हणजे दर्भ, सार दर्भाचं पाणी हे सुद्धा या ठिकाणी वापरायला सांगितलं आहे. अनेक ग्रंथांमध्ये पंचगव्यामध्ये एकतर आलोडन म्हणजे जे घुसळायचं आहे ते दर्भानं करायला सांगितले किंवा दर्भाचं जल हे त्या ठिकाणी वापरायला सांगितलं. तर गुरुचरित्रामध्ये ह्याचा स्पष्ट उल्लेख आहे. गोमूत्र, गोमय, क्षीर, दधी, घृत, कुशसार या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पंचगव्यामध्ये वापरायच्या आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पुढचा जो काही आलेला उल्लेख आहे गोमूत्र किंवा या सगळ्या गोष्टी किती घ्यायचे ह्याचंही प्रमाण इथं आपल्याला दिलेलं आहे. तर ते प्रमाण काय दिलं आहे? गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ट पर्व गोमय पवित्र. क्षीर पावणे 2 शेर दधी 3 पाव घ्यावे. हा 121वा श्लोक आहे. कुशांसहित 6 रसे एकेकासी मंत्र पृथक असे. प्रथम मंत्र इरावती असे इदम विष्णू दुजा देख. म्हणजे मग हे श्लोक सांगितले त्या ठिकाणी की तुम्ही गव्य घेताना कुठल्या श्लोकाचा त्या ठिकाणी उल्लेख करावा त्या श्लोकाचा. कारण आपल्याकडं जर बघितलं तर ऊर्जा ध्वनी चिकित्सेतनं जी ऊर्जा वाढते, म्हणजे आपल्याकडे अनेक श्लोक आहेत की ज्या श्लोकांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या व्याधींवर, जसं की मृत्युंजय जप जर आपण बघितलं तर त्याच्या स्मरणानं त्याच्या म्हणण्यानं आपल्या अनेक व्याधी कमी होतात.
अलीकडे जर आपण बघितलं तर मध्ये रामरक्षा म्हणजे हा खूप गरजेचा श्लोक आहे, खूप गरजेचं स्तोत्र आहे की जे दैनंदिन आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे. पूर्वी कंपल्सरी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी 7-8 वाजता म्हणजे 7 वाजताच पूर्वी, कारण आता पूर्वी आत्तासारखं 8-9 वाजेपर्यंत लोक जागत नसायचे. तर त्या सूर्यास्ताच्या वेळी ते तुपाचं निरंजन देवापाशी लावून ते श्लोक वाचायचे नाही, पाठच लोकांना असायचे. तर त्याच्यामागचा हेतूच तो असायचा की ती ऊर्जा निघताना तुम्ही जर तुमची ऊर्जा, ध्वनीतली ऊर्जा त्या ठिकाणी दिली असेल तर प्रचंड ताकदीनं एकदम डबल अटॅक करून ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोचते. बहुतेक इथं रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आधीमध्ये आवाज कट होत असेल आणि प्रचंड वारं पण सुटलं आहे. जिथं गोशाळा असते तिथं वारं प्रचंड असतं, बरेच ठिकाणी अनेक लोकांनी अनुभव घेतला असेल, त्यामुळे कदाचित आवाज कट होत असेल तर त्याबद्दल माफी मी मागतो, पण उपयोग काही नाही, कारण वारं प्रचंड आणि गोमाता इथं आहेत. गोमाता ज्या त्रासाच्या गोष्टी आहेत त्या कमी करतात हे मी पहिल्या एपिसोडला सांगितलं होतं. तर रेडिएशन हे मला गरजेचं आहे, पण त्यांच्या दृष्टीने ते त्रास आहे. ठीक आहे. तर या श्लोकांचा उल्लेख त्या ठिकाणी केला आहे की कुठला श्लोक घेऊन कुठलं गव्य आपण त्या ठिकाणी वापरलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे मंत्र आहेत. मानस्तोक मंत्र 3, प्रजापती 4 अवधारा, पंचम गायत्री उच्चारा, 6वी व्यावृत्ती प्रणव पूर्वका. म्हणजे या सगळ्या श्लोकांचं वाचन करून जर तुम्ही पंचगव्य तयार केलं, कारण आज मूळ अडचण ही आहे की पंचगव्य आपण तयार करतो, पंचगव्य आपण प्राशन करतो, पण त्या पंचगव्याची ताकद जर वाढवायची असेल तर त्यावेळी आपल्याकडं या श्लोकांचे उच्चारसुद्धा असणं गरजेचं आहे. नुसतं मी पंचगव्य शिकलो, नुसतं मला काही बेसिक गोष्टी करताना ठीक आहे, ते आपल्याला गरजेचंच आहे, पण ज्यावेळी तुम्ही एका ठराविक लेवलला जाऊन काम करायला लागता तर त्यावेळी तुम्हाला या सगळ्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. कारण याशिवाय तुम्ही पुढं जाऊ शकणार नाही. नुसतं गोमूत्र पकडलं, नुसतं शेण पकडलं केलं तुमच्या ऊर्जेपर्यंत, गायींच्या ऊर्जेपर्यंत ठीक आहे, पण त्याला जर आणखी ताकद तुम्ही दिली तर नक्कीच ते आणखी जास्त उत्कृष्टरित्या काम करू शकतं. ऐसे मंत्रोणी पंचगव्य व्याप्ते प्यावे अनुतप्त एक भाव. म्हणजे ऐसे मंत्रांचं जे पंचगव्य आहे, प्यावे अनुतप्त एक भाव म्हणजे मनामध्ये चांगली भावना ठेवून. बरेच वेळा पंचगव्य प्यायचे म्हटलं की तोंड वाकडं केलं जातं, गोमूत्र प्यायला दिलं की नको वगैरे वगैरे, बाकीच्या गोष्टी आनंदानं पितील. म्हणजे एखादी न प्यायची गोष्ट असेल तर ती ट्रायल म्हणून घेतील, पण पंचगव्य प्यायचं म्हटलं की मग त्या ठिकाणी नाक मुरडलं जातं. तर अशा लोकांसाठी इथं सांगितलं आहे, ऐसे मंत्रोणी पंचगव्य प्यावे अनुतप्त एक भाव, अस्थिगत चर्मगत पूर्व पापे जाती अवधारा. आता अर्थातच हा धर्मग्रंथ असल्यामुळे किंवा एक दैव शक्तीचा ग्रंथ असल्यामुळे इथं त्यांनी काय सांगितले, पापे जाती अवधारा म्हणजे तुमच्या शरीरातली पापे. मग इथं आपण याचा वेगळ्या स्वरूपातनं पण उल्लेख घेऊ शकतो किंवा वेगळ्या स्वरूपात पण आपण समजून घेऊ शकतो. जिथं आपण पापे लिहिलेलं आहे तिथं आपण शरीरातली व्याधी असं समजू शकतो. तर अस्थिगत चर्मगत पूर्व म्हणजे इथं हा उल्लेख आलेलाच आहे की तुमच्या अस्थींमधले असणारे रोग, तुमच्या चर्मावरती असणारे रोग हे सगळे जर घालवायचे असतील तर हे पंचगव्य जे आहे ते आपण त्या ठिकाणी प्राशन करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये कुठल्या वर्णाच्या गाईचं काय घ्यावं ह्याचा पण उल्लेख आहे, पण आत्ता वेळ जास्त होत चालला म्हणून मी तो उल्लेख आत्ता टाळतोय. परंतु त्याचा पुढचा एक श्लोक इथं दिलेला आहे. तर तो श्लोक काय, इतुके जिन्नसी म्हणजे मुळात वेगवेगळ्या गायींचे वेगवेगळे गव्य घ्यायला सांगितलंय, परंतु गायी न मिळता इतके जिन्नसी कपिला गाय मुख्य परियेसी. म्हणजे कपिला गायीचं वर्णन मी मागंसुद्धा केलेलं आहे, अनेक लोकांना माहिती आहे. तर कपिला अष्टलक्षणी कपिला असतात, तर अशा कपिला ज्या आहेत त्या मुख्य परियेसी म्हणजे मग तुमच्याकडं जर वेगवेगळ्या स्वरूपातल्या गायी नसतील तर अशा कपिलेंचं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. दर्शन मात्रे दोषनाशी कपिला गायी उत्तम 125वा श्लोक आहे. या ठिकाणी उल्लेख केला आहे की वेगवेगळ्या गायी जर आपल्याकडं नसतील तर डायरेक्ट कपिला गायीचं गव्य आपण घेऊ शकतो, किंवा त्याच्याही पुढे जाऊन दर्शना मात्रे दोषनाशी कपिला गायी उत्तम म्हणजे तुमच्याकडं गव्य घेण्याची पण ताकद नसेल, गव्य घेणं हे उत्कृष्टच आहे, कारण शेवटी वायफायपेक्षा कनेक्ट केलेली ताकद जास्त इथे असं आपण म्हणतो. तर तोच प्रकार इथं आहे की नुसतं स्पर्श दर्शन ह्याच्याही पेक्षा त्यांचं गव्य जर आपल्या शरीरामध्ये जात असेल
तर त्याची ताकद आपल्याला जास्त चांगली बघायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये आणखी एक उल्लेख आलेला आहे, म्हणजे जसं की आपण बघतो की वेगवेगळे अनेक धर्मांच्या ग्रंथांमध्ये उल्लेख येतात, तर ते उल्लेख हे असेच पापांच्या माध्यमातून, रोगांच्या माध्यमातून होत असतात. पण आपण जर बघितलं तर आता सध्या एक मोठा कोविड जो रोग आहे तो थैमान घालतो, पण ह्याच्याचसोबत आपल्याकडं पूर्वी वेगवेगळे रोग असायचे. या आत्ताचा जो मी श्लोक तुम्हाला सांगणार आहे, या श्लोकामध्ये कुष्ठाचा उल्लेख आलेला आहे. तर आजसुद्धा कुष्ठरोगीकडं किंवा कुष्ठी व्यक्तीकडे बघायची मानसिकता अत्यंत विचित्र अशी आहे. तर या श्लोकामध्ये काय दिले, मधु तस्कर अवधारी जन्म पावे होय घाई. मधु तस्कर अवधारी जन्म पावे होय घाई, गोरस करी चोरी कुष्ठ होई परियसा. म्हणजे याच्यामध्ये हा बराच एक मोठा श्लोक आहे, पण यातलं जो महत्त्वाचं रुच आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली की मधु तस्कर अवधारी जन्म पावे होय घारी. म्हणजे याच्यामध्ये काय उल्लेख केलेला आहे की जो मधु तस्कर करतो, मधु म्हणजे मध, तो काय होतो तर घारीच्या जन्माला जातो. आणि गोरस करी चोरी कुष्ठी होय परियसा. जो गोरसाची चोरी करतो, गोधनाची चोरी करतो, त्याला कुष्ठ नक्की येणार. मग आता ही गोरसाची चोरी म्हणजे काय, तर गाईकडनं आपण ज्यावेळी गोरस घेतो त्यावेळी ते योग्य पद्धतीनं घेणं गरजेचं आहे. आपण जर चोरी करून, म्हणजे वासरांना आपण देत नाही आहे, वासरं तिकडं तडफडतात आणि आपण नुसतंच ते सगळं दूध काढून घेतो आहे आणि आपण आपल्या स्वार्थासाठी वापरतो आहे, तर हे दूध आपल्याला कधीही चांगल्या पद्धतीनं अनुभव देऊ शकत नाही. कारण पंचगव्य निर्माण करताना आपली मानसिकता आणि आपल्याहीपेक्षा जास्त मानसिकता गायीची पाहिजे. ज्यावेळी मला गायींकडनं गव्य घ्यायचे आणि त्यांच्यापासून पंचगव्य निर्माण करायचे, त्यावेळी तिला मी नमन केलं पाहिजे, तिला मी शरण केलं पाहिजे, तिला सांगितलं पाहिजे की हे माते अमुक अमुक व्याधींसाठी मी हे पंचगव्य निर्माण करतोय, तर त्या ताकदीचं गव्य तू मला दे. आणि त्या शुद्ध भावनेनं ज्यावेळी आपण गोमूत्र घेतो, ज्यावेळी आपण दूध घेतो, त्या वासराला पाजून तिच्यापासून आलेल्या योग्य पाण्यातनं आपण दूध घेतो, त्याचवेळी त्या गव्यामध्ये आपल्याला योग्य ताकद मिळू शकते. हनन केलेल्या गव्यामध्ये आपल्याला अनुभव मिळू शकत नाही. अनेक ठिकाणी आपण बघतो गाईचे पाय बांधून मारून दूध काढलं जातं. गाईचे पाय बांधणं इथपर्यंत ठीक आहे, कारण त्याच्यावरती पण आम्ही काही अभ्यास केला होता आणि ज्याच्यामध्ये बरंच तथ्य सापडलं. परंतु करकचून पाय बांधणे, गाईंना प्रचंड मारहाण करणे आणि मग ते दूध घेणे, अशा गोष्टी जर आपण करत असलो तर आपण कुठंतरी त्या ठिकाणी चुकतोय. तर इथं त्याचा स्पष्ट उल्लेख चाललाय की गोरस करी चोरी कुष्ठी होय परियसा. असं जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला नक्कीच त्याचे त्रास बघायला लागतात, भोगायला लागतात. आपण सहज आसपासचे अनुभव घेऊन बघा की जिथं अशा स्वरूपातलं गोपालन झालेलं आहे तर तिथं नक्कीच त्या लोकांना त्रास आहेत. त्या गोशाळा चालल्या नाहीत, बंद पडल्या. आज आम्ही 15 वर्ष या विषयामध्ये आहोत. आमच्यासोबत अनेक लोकांनी चालू केले, अनेक मित्रांनी चालू केले, ज्यांनी फक्त दूध हा विषय फोकस ठेवला आणि काही कमी महिन्यामध्ये किंवा काही कमी वर्षामध्ये अशा गोशाळा लयाला गेल्या. घातलेला खर्चसुद्धा निघाला नाही, सगळं अंगावरती पडलं. गाई, कारण गाय तुम्ही आणू शकता, पण गाईला तुमच्याकडे राहायचं का नाही हे तुम्ही नाही ठरवू शकत. तुम्ही योग्य पद्धतीनं करत असाल तर तुमच्यापाशी गाय राहणं हीच तुमच्या योग्य कार्याची योग्य पावती आहे. तुम्ही लाखाची गाय आणताय आणि 2 महिन्यामध्ये निघून जाते, उपयोग नाही. कारण तुम्ही गाईला आणू शकता पण गाईला सांभाळू शकत नाही, कारण गाईचा स्वतः सांभाळ करत असतो. तर त्याच्यामुळे गाईचं सांभाळ करणं हे आपल्या हातातली गोष्ट नाही आहे. तो अहंकार आपण आपल्या मनामध्ये कधीच आणला नाही पाहिजे. 5वा जो मुद्दा आहे तो गोमय. गोमयाचे सुद्धा बरेच उल्लेख आपल्याला बघायला मिळतात. ह्याच्यामध्ये गोमय घेण्यासाठीचा गंधद्वारां दुराधर्षाम नित्यपुष्टां करिष्णीम ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभूये श्रिय. म्हणजे गोमयाला साक्षात लक्ष्मीचं स्वरूप असं सांगितलेलं आहे. गोमये वस्ते लक्ष्मी गोमूत्रे तु धन्वंतरी. आज लक्ष्मीच्या व्याख्या जरी बदललेल्या असल्या तर लक्ष्मी, स्थिर लक्ष्मी, शुद्ध लक्ष्मी आणि शुद्ध लक्ष्मी तत्व हे गोमयातनंच आपल्याला मिळतं. ह्याचा स्पष्ट उल्लेख या रुचेमध्ये दिलेला आहे की आपल्याला शुद्ध लक्ष्मी हवी असेल तर गोमय ही सगळ्यात उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला शुद्ध लक्ष्मी आपल्यापर्यंत देऊ शकते. म्हणून या ठिकाणी हा श्लोकांचा उल्लेख आहे की आपल्या पंचगव्यामध्ये शरीरामधले लक्ष्मी, कारण शरीर हे लक्ष्मी आहे. आज जर आपण बघितलं एखाद्याचा दात जर निखळला, रूट कॅनॉल जर तुम्ही करायला गेलात तर किती खर्च येतो. दाढ जर काढायची असेल तर किती खर्च येतो.
म्हणजे एक दात बसवायला जर तुम्हाला 25-30 हजार रुपये घालवायला लागत असतील तर अशी आपली 32 आहे, त्या 32 गुणिले येणारा खर्च काढा. रूट कॅनल किती दिवस टिकतं त्याचा खर्च काढा, ते किती वर्षाला बदलायला लागतं त्याचा खर्च काढा, आणि जन्मल्यापासून 60, 70, 80पर्यंत तुम्हाला जो काही जन्म दिला आहे परमेश्वरानं, तर त्याच्यामध्ये सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर शरीर हे तुमचं किती मोठी लक्ष्मी आहे. म्हणजे कोट्यावधी कदाचित अब्जापर्यंत खर्च, अब्जापर्यंतची मिळकत ही तुमचं शरीर आहे. म्हणजे तुमचं शरीर लक्ष्मी आहे. मग या लक्ष्मीला स्थिर ठेवायचं असेल तर शुद्ध लक्ष्मी तत्व तुमच्या शरीरामध्ये गेलं पाहिजे, आणि ते शुद्ध लक्ष्मी तत्व म्हणजेच आपल्या गाईचं गोमय. म्हणजे या पाची गव्यांचे जे काही उल्लेख आपल्या ग्रंथांमध्ये आलेले आहेत, हे जर आपण बघितलं तर ह्याची ताकद आपल्याला कळते, ह्याचा महिमा आपल्याला कळतो. कारण या सगळ्यांच्या मागचं शास्त्र, या सगळ्यांच्या मागचं सायन्स जर आपल्याला कळालं आणि त्या पद्धतीनं जर आपण ते गव्य निर्माण केलं तर आपल्याला त्याची ताकद जी आहे ती जास्त चांगल्या पद्धतीनं बघायला मिळते. म्हणूनच आपण आजचा जो विषय घेतलेला होता की पंचगव्य आणि त्याचे शरीरात असणारे फायदे, आपल्या मानवी आरोग्यासाठी असणारे फायदे, तर हे सगळे पंचगव्यांचे आपण आज संदर्भ बघितले की या सगळ्या गोष्टी आल्या कुठनं. कारण मानवी मन हे खूप शंकेचं असतं की पंचगव्य मला दिलं पण हे नक्की काय आहे. कारण तुम्ही ज्यावेळी एखाद्या वेल सेट एखाद्या ठिकाणी जाता आणि तिथं तुम्ही स्वतः फॉर्म भरून देता की या गोष्टींपासून मला त्रास झाला तरी चालेल पण ही चिकित्सा माझ्यावर करा. पण त्याच्या अपोजिट ज्यावेळी तुम्ही पंचगव्यापाशी जाता त्यावेळी मी 14-15 वर्ष अनेक लोकांचे अनुभव, म्हणजे आज तर या 15 वर्षामध्ये हजारो व्याधीग्रस्त आज उत्कृष्ट आयुष्य जगत आहेत, तरीसुद्धा लोक ज्यावेळी येतात तेव्हा पहिला प्रश्न असतो की याचे काही साईड इफेक्ट असतील का. म्हणजे अरे तुझ्या शेजारच्यानं अर्क घेतले, तो बरा झाला आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवून तू इथपर्यंत आलायस ना, म्हणजे तुला माहिती आहे की याच्यातनं काहीच त्रास नाही आहे, तरीसुद्धा पहिला प्रश्न तू हा विचारतोयस की ह्याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत. तर या सगळ्या गोष्टी कुठंतरी गरजेच्या होत्या की लोकांनाही कळणं. कारण पंचगव्याचा भरपूर बोलबाला चालला आहे, पण या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येणं गरजेचं होतं की नक्की ह्याचा उगम काय आहे. उगम कळला त्याच्यामधनं. आता मी जे 4-5 ग्रंथ सांगितले काय माझ्याकडे असं नाही, हे जगामध्ये तुम्ही स्वतःसुद्धा हे ग्रंथ उपलब्ध करून घेऊ शकता, या ग्रंथांचा अभ्यास करू शकता, वाचन करू शकता, आणि मी जे काही सूत्र सांगितली ही जशी तशी आहेत का मी मनानं लिहून ठेवलेली आहेत, या गोष्टी तुम्ही तिथं उल्लेख बघू शकता. आपण थोडा वेळ या गोष्टी संदर्भात सहित समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. कारण हे संदर्भ आपल्याला मिळाले तर आपण त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीनं कार्य करू शकतो, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवून कार्य करू शकतो. म्हणून आपण आजचा जो विषय घेतला होता, हा विषय सुरुवात करताना मी या पाचीही गव्यांची उत्पत्तीची स्थानं किंवा ही पाची गव्य आपल्यापर्यंत आली कशी किंवा ही आपल्यापर्यंत कशी यावीत या गोष्टींवरती आपण फोकस केला. कदाचित मला वाटते की आपल्याला 2 किंवा 3 सुद्धा भाग करावे लागतील पंचगव्याचे आपल्या शरीरासाठीच्या फायद्यांसाठीचे. त्यातला आपण हा पहिला भाग होता असा समजू की ज्याच्या माध्यमातून आपण हे सगळं समजून घेतलं की पंचगव्य आपल्याला कशा स्वरूपातनं मिळतं आणि कसं आपल्यापर्यंत पोचतं. पुढचं ज्यावेळी आपण लाईव्ह येऊ तर त्यावेळी आपण ह्याच्यावरती आणखी डिटेलमध्ये जाऊया. म्हणजे आजचा आपण जो डिटेल समजून घेतला तो हे नक्की आलं कुठनं ह्याचा उल्लेख आपण समजून घेतला. पुढच्या भागामध्ये हाच विषय धरून आपण पुढे जाऊ की ज्याचे शरीरासाठी नक्की उपयुक्तता काय. कारण ते जर आपल्याला कळलं तर आपल्या शरीरातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण या गव्यांचा योग्य उपयोग करून आपण आपल्या शरीरातल्या व्याधी ज्या आहेत त्या दुरुस्त करू शकतो. तर आजचा विषय जो आहे तो आपण या ठिकाणी संपवत येतोय. तर ह्याच्यामध्ये काही छोटे छोटे उल्लेख पण मी महत्त्वाचे समजतोय आणि ते मी तुम्हाला सांगून ठेवते. पुढं आपण याच्यावरती जास्त स्वरूपामध्ये जो आहे तो उहापोह करूच. जसं की आपले जे 4 वेद आहेत या वेदांमध्ये प्रत्येक वेदांचं वेगवेगळं महत्त्व आहे. जसं की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे आपले 4 मुख्य वेद आहेत. ऋग्वेदामध्ये वेगवेगळ्या दैनंदिन कर्मांचं महत्त्व सांगितलेलं आहे. यजुर्वेदामध्ये यज्ञकर्मांचं महत्त्व सांगितलं आहे. सामामध्ये स्तुती सांगितली आहे, म्हणजे प्रत्येक विषयाची स्तुती करणं हे सामात सांगितलं आहे. आणि अथर्वमध्ये अनेक वेगवेगळ्या अशाही गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या खूप गरजेच्या आहेत. म्हणजे जर आपण बघितलं तर मूळ गर्भ, म्हणजे आज ह्याच्यावरती सुद्धा प्रचंड अभ्यास चालला आहे, ज्याला आपण जो मगाशी जो मी विषय सांगितला होता की मूळ गर्भ, ह्याच्यावरती आज एक प्रचंड मोठी इंडस्ट्री उभी असं म्हटलं तर चालेल. म्हणजे ह्याचा बेस आहे ह्याच्यामध्ये दिलेला आहे की एखादा अडकलेला गर्भ जर असेल तर तो कसा व्यवस्थित बाहेर काढावा.
आज ही गोष्ट न करणारीच लोक जास्त असल्यामुळे कदाचित या विषयाकडं फार मोठं दुर्लक्ष झालं आहे. म्हणजे आज सीझर हा जर विषय आपण बघितला तर या सीझरचा नायनाट करायचा असेल तर या मूढगर्भ पद्धतीला घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. त्याच्यामध्ये गर्भ जर अडला असेल तर तो कशा पद्धतीनं बाहेर यावा. मी परवाच म्हणजे बरेच जुना हा पिक्चर आहे, मी जास्त बघत नाही पण कधी कधी असंच टाईमपास म्हणून समोर येतो. तर परवाच एक जो पिक्चर लागला होता कदाचित सगळ्यांना माहीत असेल. तर त्या यंत्राच्या साहाय्यानं त्यात दाखवलं गेलं की जुन्या ग्रंथांमध्ये काही रेफरन्स होते आणि त्या यंत्रानं ते रेफरन्स बघितले होते. त्या सगळ्या यंत्रणेमध्ये ते सगळे फिट केलेले होते. त्यावेळी तो यंत्र सांगतं की मी ही सगळं जे अडलेला गर्भ आहे तो नीट करू शकतो. आणि त्याच्यानंतर मग तो गर्भ जो आहे त्याला व्यवस्थित हँडल करून तो जो गर्भ आहे तो नैसर्गिकदृष्ट्या बाहेर काढला जातो. पिक्चरचं नाव मी सांगणार नाही, सगळ्यांना माहिती आहे, या गोष्टींवरनं सगळ्यांना कळलं असेल. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मूढगर्भ पद्धतीला आपण क्लिअर करू शकतो. आणि या मूढगर्भाचे अनेक उल्लेख अथर्वामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आपण जर बघितलं तर मुळात देशी गाई किंवा कुठलाही पशु असू देत, मग इथं फक्त देशी गाय असंच नाही, तर तो कुठलाही पशु स्वतःच त्या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीनं प्रसूत होतो. म्हणजे 0.1% फक्त आपण जर विचार केला तर सीझर करायला लागेल. मी आत्तापर्यंत माझ्या गोष्टीमध्ये कुठलीच वेळ अशी आली नाही की मला सीझर करून बाळ काढायला लागला असेल. म्हणजे काय की मूढगर्भ पद्धत ही त्यांना माहिती असती. एखादी गाय विताना तिच्याकडं व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही बघितलं तर ती कधी बसती, कधी उठती, कधी श्वासोश्वास कमी करते, कधी ताण देते, कधी पुश करते, कारण त्या पद्धतीचा तिला ज्ञात आहे. आणि तिलाच असं नाही, सगळ्या सजीवांना ज्ञात होती. म्हणजे तुम्ही जर काही वर्षापूर्वी गेलात, अगदी 10, 12, 20 वर्षापूर्वी, तर नैसर्गिकच प्रसूती होत होत्या. पण आज जर आपण बघितलं तर सीझर होण्यामागचं प्रमाण वाढलं आहे. ह्याला अनेक वेगवेगळी कारणं आहेत, त्या सगळ्यांच्या खोलात जायची आपल्याला गरज नाही आहे. पण हे टाळू शकतो आपण. पंचगव्य आपले बरेच मित्र आहेत की ज्यांनी पंचगव्याचा वापर केला आहे आणि नैसर्गिक प्रसूती झालेल्या आहेत. म्हणजे असे बरेच आपले मित्रजन आहेत. या गोष्टींचा सुद्धा आपण या ठिकाणी उल्लेख जाणून घेऊ शकतो. त्या गोष्टींचा वापर पण आपण त्या ठिकाणी करू शकतो. असे बरेच वेगवेगळे रोग आहेत जे आपण पुढं जे आहे ते आपण समजून घेत राहूच. तसंच आधुनिक युगामध्ये सुद्धा काही रिसर्च झालेले आहेत ते पण आपण भविष्यामध्ये समजून घेऊया. अशी पण एक इच्छा आहे की असे जे काही लोक आहेत की ज्यांनी याच्यावरती रिसर्च केले आहेत ते लोक आपल्या संपर्कात असतात. त्या लोकांना सुद्धा आपण विनंती करणार आहोत की आमच्या प्लॅटफॉर्मला तुम्ही या आणि तुम्ही जे काही संशोधन केलेलं आहे ते सायन्स बेसनं तुम्ही आमच्या सगळ्या मित्रजनांना, आमच्या सगळ्या श्रोत्यांना समजून सांगा. तर मध्ये जर आपण बघितलं तर गाईच्या गोमूत्रातनं सुवर्ण निघणं किंवा गाईच्या गोमूत्रावरती बॅटरी चालवणं, गाईच्या गोमूत्रातनं दिवे चालवणं, गाईच्या गोमूत्रावरती घड्याळ चालवणं, कारण आपण पूर्वंपार सांगत आलेलो आहे की गाईच्या गोमूत्रामध्ये वीज आहे. मग ती वीज आहे तर ती दिसली पण पाहिजे, ती निर्माण पण झाली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी या आमच्या मित्रांनी समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण हळूहळू समजून घेऊ, कारण हा इतका प्रचंड मोठा विषय आहे की तो थोड्या अवधीमध्ये संपणारच नाही आहे. तर त्याच्यासाठी असं आपण नियोजन करतो की प्रत्येक रविवारी आपण लाईव्ह असंच आपण भेटू. प्रत्येक रविवारी संध्याकाळी 6ची वेळ असं आपण सध्या धरतोय. कदाचित हीच वेळ आपण कंटिन्यू करू, पण काही वेळ कमी जास्त मागं पुढं व्हायला लागलं तर मग आपण भविष्यात घेऊ. पण आज मी तिला तरी आपण प्रत्येक रविवारी संध्याकाळी ठीक 6 वाजता भेटायचं नियोजन आपण ठेवणार आहोत. तर आजचा जो विषय होता तो पंचगव्याचा आपल्या शरीरासाठी असणारे जे काही फायदे आहेत तर हा आपण विषय आज घेतला होता. यातलं पहिला भाग असा आपण या विषयाला म्हणू शकतो. दुसरा भाग जो ह्याचा असेल तो आपण पुढच्या रविवारी, आज 24 तारीख आहे, म्हणजे साधारणपणे 7 दिवसानंतर 31 तारीख मे महिना आहे, 31 तारीख येईल. तर त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता आपण बरोबर परत याच ठिकाणी भेटणार आहोत. जसं की मी मगाही सांगितलं की आमच्या काही पेजचा थोडासा प्रॉब्लेम आहे तर तो क्लिअर होऊन जाईल तोपर्यंत. आणि भरपूर लोक बघतायत, भरपूर लोक याचा लाभ घेतात. तर त्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या अकाउंटला, पेजला या गोष्टी शेअर करा. अनेक लोकांना या लिंक पाठवा, कारण हे खूप महत्त्वाचे विषय आहेत. जेवढं लोक जागृत होतील, जेवढ्या लोकांना कळेल तेवढा हा विषय वाढेल. कारण आज एवढ्या मोठ्या महामारीनंतर जर आपल्याला उभं राहायचं असेल, कारण पूर्वी अनेक ग्रंथांमध्ये दिलेलं आहे की जर सृष्टी निर्माण करायची असेल तर ग्रंथ, गव्य आणि बीज
या 3 गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण कितीही मोठी सृष्टी पुन्हा निर्माण करू शकतो. हा तर एकदम साधा रोग आहे असं म्हटलं तर चालेल, कारण विनाश झालेली सृष्टी जर निर्माण होत असेल तर अशा रोगांना आपण नक्की थांबवू शकतो. तर मित्रांनो, असंच भेटत राहूया. आज मी मुळात जास्त प्रश्न कुठले घेतले नाहीत, पण पुढच्या वेळेपासून असं नियोजन आहे की 1-2 मिनटं प्रास्ताविक, त्याच्यानंतर 15 ते 20 मिनटं मूळ विषय आणि त्याच्यानंतर 5 ते 10 मिनटं प्रश्नोत्तरांवरची चर्चा. कारण तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तितकीच महत्त्वाची आहेत. कारण प्रत्येक गोष्टीचं निरसन झालं तर आपण त्या पुढच्या विषयापर्यंत जाऊ शकतो. आणि जर आपण विचार करत असतो तरच आपल्याला प्रश्न येऊ शकतात. जो विचारच करत नाही आहे, ज्याचा हा भागच नाही, ज्याचा हा प्रांतच नाही, तो कशाला प्रश्न विचारेल. आज तुम्ही इथं जमलाय, तुम्ही बघताय, अनेक लोकांनी पुढे बघतील, कारण त्यांच्या मनामध्ये या विषयाबद्दलची आस्था. तर तुमची जी आस्था आहे, तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही या कमेंटमध्ये नक्की विचारा. आमच्यापर्यंत आम्ही कमेंटमध्ये किंवा पुढच्या लाईव्हमध्ये ते विषय येतील. लाईव्ह जरी बघता आलं नाही तरी आपल्या मित्रांना हे सगळ्या गोष्टी शेअर करा. असंच आपण प्रत्येक रविवारी भेटत राहू. आणखी पण काही नियोजन आहेत, भविष्यात आपण त्याच्याबद्दल पण बोलत राहू. तोपर्यंत नमस्कार. आणि पुढच्या रविवारी आपण याच ठिकाणी भेटतोय, त्याच्याबद्दल मी सांगीनच. आपल्या पेजवरनं पण त्याचे नोटिफिकेशन मी पाठवीन. पण प्रत्येकाला मी आवर्जून सांगतो आहे की प्रत्येकानं आपलं जे पेज आहे मोरया गोसंवर्धन ते लाईक करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. आपलं यूट्यूब चॅनल आहे तिथं पण जावा, तिथं पण आपण छान छान व्हिडिओ टाकतो आहे, तिथं पण आपण माहितीपर व्हिडिओ टाकतो आहे. तिथं आपली moria.org वेबसाईट आहे, त्याची लिंक पण आम्ही कमेंटमध्ये देऊ. तिथं पण जावा, तिथं पण आम्ही खूप छान छान लेख तिथं आम्ही सगळे टाकतो आहे. तर एक छानपैकी सगळ्यांनी ग्रुप करून जर आपण एक चांगलं एक लढा जर उभा केला तर गोमाता आपल्या पाठीशी आहेच आणि ते 100% शुद्ध आपल्याला गव्य देतीच आहे. आणि अनेक हजारो लोकांनी ह्याचे अनुभव घेतलेले सुद्धा आहेत. तर आणखी लाखो लोकांपर्यंत हा विषय पोचवूया आणि आपापल्या परीनं आपापल्या ठिकाणी याचं कार्य वाढवूया. कुणाला कुठलीही मदत लागली तर व्हॉट्सॲपचा नंबर सगळ्यांकडे आहे, त्याच्यावरती या, तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीची नक्कीच मदत केली जाईल. ठीक आहे, धन्यवाद. असंच भेटत राहूया. पुढच्या रविवारी ठीक 6 वाजता याच ठिकाणी आपण भेटतोय. तोपर्यंत जय गोमाता.